हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल कुकिंग विथ दीपाली रेसिपी. या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर फ्रेंड्स, आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत होममेड साबण. तर होममेड साबण ही कशी बनवली आहे ते तुम्हाला मी आज दाखवणार आहे, एकदम केमिकल फ्री. कारण आजकाल आर्टिफिशियल कलर टाकून केमिकलचे साबण खूप जास्त मार्केटमध्ये आलेले आहेत, जेणेकरून आपली त्यामुळे त्वचा खराब आणि डल अशी होते. आणि जसं जसं आपण साबण वापरत जातो तसं एज दिसायला लागतं. तर आपण घरगुतीच साबण बनवणार आहोत, जे की आर्टिफिशियल कलर न टाकता, कुठलेही केमिकल न टाकता एकदम नॅचरली अशी घरगुती साबण बनवणार आहे. तर तुम्ही इथे बघू शकता किती छान छान आकाराचे आणि छान अशा डिझाईनचे मी इथे होममेड साबण बनवले आहे, ते तुम्ही इथे बघू शकता. तर अशा प्रकारे तुम्हाला जर आजची रेसिपी बघायची असेल तर नक्कीच स्टे ट्यून. तर सर्वात अगोदर मी इथे कढाई ठेवून घेतले आणि कढाईमध्ये पाणी टाकून घेतले, म्हणजे एक तांब्या असं पाणी टाकून घेतले. तर आज आपण होममेड सोप हे आपण टोमॅटो आणि बटाटा ह्याच्या रसापासून बनवणार आहेत. तर मी इथे एक बटाटा आणि एक टोमॅटो घेतले आणि त्याचा रस बनवून घेतले. आपल्याकडे एक छोटी किसणी असते, त्या किसणीने आपण टोमॅटो आणि बटाटा किसून घ्यायचा आणि सेपरेट किसून घेतलेला रस हे एकत्र मिक्स करायचं. तुम्ही इथे बघू शकता, ते मी दोन्हीही मिक्स करून घेतले. तर सर्वात अगोदर आपल्याला सोप बनवण्यासाठी, म्हणजे साबण बनवण्यासाठी आपल्याला इथे बेस लागतो, जे की साबण तयार होते. इथे व्हाईट कलरचं एक इथे इमेज दिसत असेल, त्यामध्ये जे बेस आहे ना, ते साबण बनते त्यापासून. तर एका साईडला मोल्ड आहे, म्हणजे आकार देण्याचा, ते मी मिशोवरून ऑर्डर केले. तुम्हीसुद्धा मिशोवरून ऑर्डर करा आणि घरगुतीच आपले साबण बनवा. तर मी एक टोमॅटो आणि एक बटाटा घेतले आणि तुम्ही खाली इथे बघू शकता, आपण हवे त्या कलरमध्ये आणि आकारात साबण बनवू शकतो. तर इथे सर्वात अगोदर मी आता कढई ठेवल्याच्या नंतर इथे पातेलं ठेवून घेतले. आणि हा जो सोप बेस आहे, म्हणजे साबण बनवण्याची एक प्रक्रिया असते, म्हणजे ते काय म्हणतात, साबण असते, साधी साबण असते, बिना कुठलं आर्टिफिशियल कलरची. तर हे साबण आपल्याला ऑर्डर करायचे आहे, म्हणजे मिशोवरनं इझिली भेटते किंवा मार्केटमध्ये पण भेटते. तर मला तर इझिली मिशोवरून भेटली. आणि इथे तुम्ही एका साईडला बघू शकता, इथे टोमॅटोचा रस आणि बटाट्याचा रस आहे. आणि इथे ई कॅप्सूल, जे की आपला चेहरा उजळण्यासाठी खूप मदत करते. आणि बटाट्याचा रस आपली स्किन टाईट करण्यासाठी खूप मदत करते. आणि टोमॅटोचा जो रस आहे, नॅचरली ग्लो, म्हणजे गुलाबी चेहरा असा दिसतो. आणि हे ई कॅप्सूलनी जे की आपले कुठले चेहऱ्यावरती जे डाग आहेत, त्या ई कॅप्सूल त्यासाठीच बनवले असते. ते डाग आपले फिके फिके पडत जातात. तर त्यासाठी ते कॅप्सूल टाकायचे आणि थोडासा लिंबूचा रस टाकायचा. तर मी सर्वात अगोदर इथे कढई ठेवून घेतल्याच्या नंतर त्यामध्ये पाणी टाकून घेतले होते. त्यानंतर पातेलं ठेवून घेतले आणि त्या पातेल्यामध्ये जे बेस येतं का, त्याचे मी तुकडे तुकडे करून ते काप त्या पातेल्यामध्ये ठेवून घेतले. आता ह्यामध्ये तर तिकडे थोडंसं मेल्ट होईल तोपर्यंत मी इकडे हे ई कॅप्सूल आणि हे जे गुलाबजल आहे, आपल्याला गुलाबजल घ्यायचं आहे. हे गुलाबजल, ई कॅप्सूल आणि हे रस एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता, बेस मोल्ड, म्हणजे आपले साबणचा आकार देण्यासाठी हे मोल्ड मी मिशोवरूनच घेतले. हे 150 रुपयामध्ये तुम्हाला भेटून जाते, साबणचा बेस आणि हे मोल्ड 100 ते 150 रुपयामध्ये दोन्ही येऊन जाते. तर इझिली एक वेळेस ऑर्डर केलं तुम्हाला ते मोल्ड भरपूर वेळेस कामात येतो. तर तुम्ही इथे बघू शकता, जे बेस आहे साबणचा, हे इथे मेल्ट होत आहे आणि याच्यामध्ये अजिबात कुठलं पाणी टाकायचं नाही. ते खालचे गरम पाण्याने तो मेल्ट होतं. आणि त्यानंतर मी ई कॅप्सूल टाकून घेत आहे आणि मिक्स करून घेत आहे. तर अशा प्रकारे आपल्याला होममेड साबण बनवून घ्यायचा आहे. तर मी ते मेल्ट होण्यासाठी हलवत होते. त्यानंतर जे आपण बटाटा आणि टोमॅटोचा जो रस आहे, त्यामध्ये ते टाकून घेतले आहे आणि हलवून घेत आहे. आता हे परिपूर्ण आपल्याला जे तुकडे आहेत ते मेल्ट होतात, तोपर्यंत आपल्याला हे आटून घ्यायचं आहे. आता जे वाटीमध्ये राहिलेला रस होतं, त्या रस वेस्ट जाऊ नये म्हणून त्या वाटीमध्ये मी गुलाबजल टाकून ते पाणी गुलाबजलचं त्यामध्ये टाकले. तर 2 चम्मच, 2 ते 2.5 चम्मच हे गुलाबजल टाकायचं आहे. तर त्याच्या व्यतिरिक्त एकही पाण्याचा थेंब टाकायचा नाही, जेणेकरून आपली सोप बिघडेल. फक्त गुलाबजल टाकायचा आणि जे काही रस निघतो तो तेवढा रस टाकायचा. तर अशा प्रकारे आता सगळं मेल्ट होईल तोपर्यंत मी छान
पाण्यामध्ये उकळून घेते. आणि इथे थोडंसं छान असा स्मेल यावा साबणाचा, ह्यासाठी मी इथे ना तुम्ही कुठलंही तेल वापरू शकता. तर मी इकडे डोक्याला लावायचं आपलं जे बदामाचं तेल आहे तर ते मी टाकून घेतले, जेणेकरून आपली स्किन सॉफ्ट अशी राहते तेल टाकल्यामुळे. आणि छान स्मेल पण येतो, म्हणजे छान वास पण येतो ह्या तेलामुळे. हे तेल तुमच्याकडं मोठं अवेलेबल नसेल तर 5-10 रुपयाची छोटी बॉटल भेटते आल्मंड तेल, म्हणजे बदामाचं तेल, ते आणायचं आहे. तर ते टाकायचं. तर ह्या एवढ्या वस्तू लागतात. तर तुम्ही ते बघू शकता 5-7 मिनटानंतर हे छान असं मेल्ट झालं पूर्ण. तर मी ते कढईमधून काढून घेतले एका साईडला. थोडंसं 2 मिनिट वर ठेवून घेतले किचनवरती. आणि तुम्ही इथे बघू शकता अशा प्रकारे थोडं घट्ट पातळ असं आटून झालेलं आहे. आता हे मी थोडं 2 मिनिट ठेवल्याच्या नंतर थोडं गार होऊन देते. त्यानंतर आता हे मोल्डमध्ये एकदम गरम गरम नाही टाकायचं. जर गरम गरम टाकलं तर ते पगळून जाईल त्यासाठी. आणि जास्त थंड पण नाही टाकायचं, नाहीतर मग ते साबण पातेल्यामध्येच बनते. तर असे करून थोडं थोडं करून मी सगळे आकार ह्याच्यामध्ये मोल्डमध्ये टाकून घेत आहे. सगळ्या प्रकारचे आकार होतील. तर अशा प्रकारे तुम्ही इथे बघू शकता मी 6 मोल्ड आहेत, त्या मोल्डमध्ये मी इथे टाकून घेतले. तर अशा प्रकारे मी आता सर्व मोल्डमध्ये हे टाकून घेतलेले आहे साबणचं पूर्ण बेस. तर तुम्ही इथे बघू शकता छान असं. आता 10 मिनिट आपल्याला किचनवरती असंच ठेवायचं आहे. त्याला उचल वगैरे केलं तर ते लगेच सांडून जाईल त्यासाठी. आणि थोडेसे बुडबुडे आले, फेस आला, त्यासाठी मी ते चमच्याने स्पूनने मिक्स करून घेते, जेणेकरून ते बुडबुडे निघून जातील. तर अशा प्रकारे आता 10 ते 15 मिनिट आपण असंच ठेवायचं. त्यानंतर फ्रीजमध्ये अर्धा तास नेऊन ठेवायचं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता कुठलाही आर्टिफिशियल कलर न टाकता, कुठलेही केमिकल न टाकता आपण नॅचरली घरगुती होममेड सोप बनवू शकतो. तर तुम्ही इथे वाटी बघू शकता. तुमच्याकडे जर मोल्ड नसेल तर तुम्ही हे असं म्हणजे एखादी आकारामध्ये म्हणून वाटी वगैरे घेऊ शकता आणि त्या वाटीमध्ये टाकून तुम्ही आपलं साबण बनवू शकता. तर तुम्ही इथे बघू शकता फ्रेंड्स, अर्ध्या 1 तासानंतर मी फ्रीजमधून काढून आणले. त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता घट्ट असा पूर्ण आळून गेलेले आहेत आपले साबण, म्हणजे तयार झालेले आहेत. तुम्ही इथे बघू शकता. आता मी हळूहळू ते काढते. तर तुम्ही इथे बघू शकता किती सॉफ्ट अशी साबण निघली आहे. हे मी बी घेणार आहे. हे बघा. आणि इथे डिझाईन पण आलेली आहे छान अशी. तर अशा प्रकारे आपण होममेड साबण घरीच बनवू शकता. कारण केमिकलचे साबण आजकाल खूप मार्केटमध्ये अवेलेबल झालेले आहेत. त्याने आपला चेहरा खराब होतो. जसं जसं आपण यूज कराल तसं तसं चेहरा खराब होतो. तर हवेच्या आकारमध्ये आपण हे साबण तुम्ही इथे बघू शकता. ही डिझाईन अशा प्रकारे डिझाईन खालच्या साईडनी प्लेन आणि वरच्या साईडनी छान अशी डिझाईन आलेली आहे. तर अशा प्रकारे आपण घरीच साबण बनवू शकता. की भाजदा साबण नका नाही आणायचं. हे खूप जेव्हापासून मी हे घरचे साबण बनवते तशी माझी मुलगी अजिबात बाहेरचे साबण यूज करत नाही. होममेड सोप पण यूज करते. हे बघा. मम्मी मी हे वालाच घेणार आहे, डिझाईन वाला. तर फ्रेंड्स, कशी वाटली तुम्हाला आजची माझी होममेड साबण रेसिपी? आवडली असेल तर नक्कीच लाईक करा आणि असेच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपण पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, पुढचा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत धन्यवाद, थँक्यू, बाय बाय. आणि मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा की तुम्हाला पुढची रेसिपी कोणती बघायची आहे ते. तर फ्रेंड्स, इथे बघू शकता खूप सारे आपले इथे साबण बनवून झालेले आहे आणि खूप छान असे डिझाईन पण तयार झालेलं आहे. तर अशा प्रकारे तुम्हीसुद्धा घरी ट्राय करू शकता. माझा हा व्हिडिओ बघून नक्कीच तुम्हीसुद्धा केमिकल फ्री होममेड साबण बनवा आणि तुमच्या चेहऱ्यावरचे पूर्ण डाग घालवा. तर आपण पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.